हे स्टुडंट वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजीचा बाबतीत शिकणार आहे आणि रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजीमध्ये ज्या वेगवेगळ्या स्टेप यूज केले जातात त्याच्या बाबतीत शिकणार आहे. बघा, पहिली स्टेप आहे आयसोलेशन ऑफ डी एन ए फ्रॉम डोनर अँड फ्रॅगमेंटेशन. दुसरी आहे इन्सर्टेशन ऑफ डिझायर जीन इंटू क्लोनिंग वेक्टर. तिसरी आहे ट्रान्सफर ऑफ रिकॉम्बिनंट डी एन ए इंटू होस्ट सेल. चौथी आहे सिलेक्शन ऑफ ट्रान्सफर होस्ट सेल. देन मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफरेड होस्ट सेल. आणि सहावी आहे एक्सप्रेशन ऑफ जीन अँड ऑब्टेन डिझायर प्रोडक्ट. ओके, अशा वेगवेगळ्या स्टेप्स या ठिकाणी आपल्याला इन डिटेल शिकायचे आहे. हे तुम्हाला फक्त इंट्रो दिलं मी. जवळपास 6 स्टेप आहेत आणि या 6 स्टेपमध्ये कोणकोणते चेंजेस घडत असतात, कोणकोणते ऑर्गॅनिझम या ठिकाणी यूज केले जाणार आहे, कोणकोणते एन्झाईम्स या ठिकाणी यूज केले जाणार आहे, कोणकोणते वेक्टर्स या ठिकाणी यूज केले जाणार आहे आणि हे सगळे घटक यूज केल्यानंतर कशा प्रकारे डिझायरेबल प्रोडक्ट्स तयार केला जात असतो, अपेक्षित जो प्रोडक्ट आहे तर तो कशा प्रकारे तयार केला जाणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर बघा, डायग्रामच्या मदतीने आपण या ठिकाणी रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी काय ते समजून घेऊया. ओके, तर बघा विद्यार्थ्यांनो, डायग्राममध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा, ही आहे डोनर सेल. ह्युमन बिंग असू शकतो या ठिकाणी किंवा प्लांट असू शकतात, फंगस असू शकतात. ओके, आणि या ठिकाणी आपण घेतले बघा वेक्टर, जो बॅक्टेरियाचा वेक्टर आपण या ठिकाणी यूज करणार आहे. बॅक्टेरियोफेज किंवा प्लाझमिडसुद्धा यूज करू शकतो. या ठिकाणी आपण या डोनर सेलमधनं डी एन ए आयसोलेट केला आहे. डी एन ए आयसोलेट केल्यानंतर आपण काय करतो, या दोघांमध्ये रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नावाचं एन्झाईम अप्लाय करतो. ओके, ज्याच्यामुळे इथं बघा हा जो वेक्टर आहे तर याला या ठिकाणी एक छोटासा कट केला आहे आपण आणि इकडे डी एन ए जो आहे तर त्या डी एन एचे फ्रॅगमेंट्स तयार झाले. या फ्रॅगमेंट्समधनं जो डिझायरेबल फ्रॅगमेंट्स असणार आहे तर तो फ्रॅगमेंट्स आपण पुढच्या प्रोसेससाठी घेणार आहे आणि जो डिझायरेबल जीन आहे तर त्या डिझायरेबल जीनला या वेक्टरसोबत किंवा वेक्टर प्लाझमिडसोबत काय करणार आहे, जॉईंट करणार आहे. ओके, या ठिकाणी वेक्टर प्लाझमिडसोबत जो डिझायरेबल जीन आहे तर त्याला जोडण्याचं काम डी एन ए लायगेज नावाचा एन्झाईम करत असते. ओके, आता या ठिकाणी हा जो पूर्ण या ठिकाणी हा प्लाझमिड आहे तर हा कोणता प्लाझमिड आहे, रिकॉम्बिनंट प्लाझमिड आहे. ओके, या रिकॉम्बिनंट प्लाझमिडला आपण काय करणार आहे, सुटेबल होस्ट जो असणार आहे, बॅक्टेरिया जनरली ई कोलाई यूज केला जात असतो, त्याच्या सेलमध्ये या रिकॉम्बिनंट प्लाझमिडला इन्सर्टेट करणार. लक्षात. आता काय झालं, या ठिकाणी होस्ट सेलमध्ये आता रिकॉम्बिनंट डी एन ए मॉलिक्यूल जो आहे तर तो या ठिकाणी इन्सर्टेड झालेला आहे. पुढे काय होणार आहे, जो प्लाझमिड आहे तर या प्लाझमिडमध्ये 2 प्रकारचे जीन असणार आहे. रिकॉम्बिनंट जीन पण असणार आहे, नॉन रिकॉम्बिनंट जीन पण असणार आहे. मग हे जे नॉन रिकॉम्बिनंट जीन जे तर यांना वॉश आउट करावं लागत असते, नॉकआउट करावं लागत असते आणि त्याच्यासाठी याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे या ठिकाणी केमिकलचा यूज केला जात असतो आणि ते जे बिनकामाचे जीन आहे तर त्यांना नॉकआउट केले जात असतात आणि कामाचे जे डिझायरेबल जीन आहे तर त्यांना पुन्हा या ठिकाणी बॅक्टेरियल सेलमध्ये इन्सर्टेड करून त्याच्या सेलचं मल्टिप्लिकेशन केलं जात असते आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याच्यापासून तयार झालेला जो डिझायरेबल प्रोडक्ट आहे तर तो पुढं मॅनकाइंडसाठी किंवा ह्युमन बिंगसाठी किंवा इतर ऑर्गॅनिझमसाठी यूज केला जात असतो. ओके, चला तर पहिली स्टेप पाहूया. या ठिकाणी पहिली स्टेप आहे बघा, रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी. ती म्हणजे आयसोलेशन ऑफ डी एन ए ऑर जीन फ्रॉम डोनर ऑर्गॅनिझम. जो डोनर ऑर्गॅनिझम असेल, ज्या ऑर्गॅनिझममधनं आपल्याला डिझायरेबल सेगमेंटचा डी एन ए पाहिजे तर त्या डिझायरेबल सेगमेंटचा डी एन ए जो आहे तर तो आपण काय करणार आहे, आयसोलेट करणार आहे. या ठिकाणी बघा, जो डिझायर जीन आहे तर तो डिझायर जीन आपल्याला ऑर्गॅनिझम जो आहे, ज्या ऑर्गॅनिझमपासून आपल्याला डिझायरेबल जीन मिळणार आहे त्या ऑर्गॅनिझमला आपण डोनर म्हणत असतो. लक्षात. आता हा जो डी एन ए आयसोलेट केलेला जो डी एन ए तर या आयसोलेट केलेल्या डी एन एमध्ये बायोलॉजिकल सीजर, ज्याला आपण रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस अप्लाय केलं जात असते आणि रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस काय करत असते, या डी एन एला फ्रॅगमेंट्समध्ये कट करून टाकत असते. लक्षात. त्याला म्हणतात रेस्ट्रिक्शन साईट आणि डी एन ए जो आहे तर तो आता कशात रूपांतर झालेला आहे, फ्रॅगमेंट्समध्ये. ओके, फ्रॅगमेंट्समध्ये रूपांतर झाल्यानंतर आता जो डोनर डी एन ए ज्याच्यामध्ये डिझायरेबल जीन प्रेझेंट आहे तर त्या डिझायरेबल जीनलाच आपण काय म्हणणार आहे, फॉरेन किंवा पॅसेंजर डी एन ए. लक्षात. किंवा फॉरेन किंवा पॅसेंजर डी एन ए म्हणतोय आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस अप्लाय केलं आणि त्याच्यापासून डिझायरेबल जीन मिळाले तेव्हा. नेक्स्ट थिंग बघा, अ डिझायर जीन कॅन ऑब्टेन डायरेक्ट फ्रॉम
जिनोमिक लायब्ररी और cDNA लायब्ररी. बघा डिझायरेबल सेगमेंट जो आहे तर तो आपल्याला जर समजा विदाऊट डोनर पाहिजे असेल तर अशा वेळेस आपण जिनोमिक लायब्ररी किंवा cDNA लायब्ररीमधनं डायरेक्टली यूज करू शकतो. ओके, यांच्यामध्ये डिझायरेबल DNAचे जे सेगमेंट आहे तर ते स्टोअर केलेले असतात, जिनोमिक लायब्ररी असेल किंवा कॉम्प्लिमेंटरी DNA लायब्ररी असेल. ओके, तर या ठिकाणी आपण पहिल्या स्टेपमध्ये काय केलेलं आहे, जो डोनर आहे त्या डोनरमधनं DNA आयसोलेट केला, त्याच्यामध्ये जे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे तर ते अप्लाय केल्यामुळे डोनरचा जो DNA तर तो फ्रॅगमेंट्समध्ये रूपांतर झाले आणि त्याच्यामधलं जे डिझायरेबल फ्रॅगमेंट्स आहे किंवा जीन आहे तर त्यांना आपण काय म्हणतो, फॉरेन किंवा पॅसेंजर DNA. ओके, आता सेकंड जी स्टेप आहे तर सेकंड स्टेप आहे बघा, इन्सर्टेशन ऑफ डिझायर जीन इनटू क्लोनिंग वेक्टर और व्हेकल DNA. या ठिकाणी बघा आपण डिझायरेबल सेगमेंट मिळवला DNAचा, ज्याला आपण फॉरेन किंवा कोणता DNA म्हणलो आपण त्या ठिकाणी पॅसेंजर DNA. ओके, मग या ठिकाणी काय केलं जाणार, जो डिझायरेबल जीन आहे तर त्या डिझायरेबल जीनचं स्क्रीनिंग झाल्यानंतर, ओळखल्यानंतर या डिझायरेबल जीनला क्लोनिंग वेक्टरमध्ये इन्सर्ट केलं जात असते. क्लोनिंग वेक्टर या ठिकाणी आपण प्लाझमिड यूज करणारे किंवा बॅक्टेरियोफेज यूज केली जात असते. तर बघा या ठिकाणी आपण काय सांगितलं की जो डिझायरेबल जीन आहे तर त्या डिझायरेबल जीनला कशात इन्सर्ट केलं आता आपण, प्लाझमिडमध्ये. ओके, आता बघा द मोस्ट कॉमनली यूज क्लोनिंग वेक्टर्स आर प्लाझमिड ऑफ बॅक्टेरिया अँड बॅक्टेरियोफेज, व्हायरस लाईक लॅम्बडाफेज अँड M13. जनरली काय केलं जात असते, क्लोनिंग वेक्टरची तर ते बॅक्टेरियामधनं प्लाझमिड यूज केला जात असतो किंवा बॅक्टेरियोफेज यूज केला जात असतो व्हायरसेससाठी, जे लॅम्बडाफेज असेल किंवा M13 सारखे या ठिकाणी बॅक्टेरियोफेज यूज केले जाणार आहे. त्यानंतर बघा मोस्ट कॉमनली यूज केला जाणारा जो प्लाझमिड आहे तो आपल्याला माहिती आहे PBR 322, ज्याच्यामध्ये बॉलिवर आणि रॉड्रिक्स आणि त्याचे जे 322 कर्मचारी होते त्यांनी हा प्लाझमिड डिस्कवर केलेला आहे. याचा जनरली जास्त प्रमाणात या ठिकाणी यूज केला जात असतो क्लोनिंग वेक्टर म्हणून. बघा प्लाझमिड जो आहे तर प्लाझमिड आपण वेक्टर ऑर्गॅनिझमपासून आयसोलेट करणारे जो बॅक्टेरिया असणार आहे, आणि हा जो बॅक्टेरिया आहे तर याचा जो प्लाझमिड आहे याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस अप्लाय करणार आणि प्लाझमिडला सुद्धा या ठिकाणी कट करणार आहे. का, कारण हा जो कट केलेला भाग आहे तर या कट केलेल्या भागमध्ये आपल्याला डिझायरेबल जो DNAचा सेगमेंट आहे तर तो इन्सर्ट करायचा आहे. आता बघा नाव बाय युझिंग DNA लायगेज फॉरेन DNA इज इन्सर्टेड इनटू वेक्टर DNA. वेक्टर DNA काय असणार आहे, प्लाझमिड. फॉरेन DNA काय असणार आहे, डिझायरेबल सेगमेंट. आता जो प्लाझमिड आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो डिझायरेबल DNA तर तो इन्सर्ट करायचा. ओके, आणि त्यांचं एक कॉम्बिनेशन तयार होणार, कोणाचं, वेक्टर DNAचं, फॉरेन DNAचं. या कॉम्बिनेशनला म्हणतात रिकॉम्बिनेशन किंवा रिकॉम्बिनंट DNA किंवा किमेरिक DNA. आणि ही जी टेक्नॉलॉजी या ठिकाणी यूज केलेली या टेक्नॉलॉजीला म्हणतात रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. ओके, थर्ड स्टेप जी, तर थर्ड स्टेप काय सांगते तुम्हाला, ट्रान्सफर ऑफ रिकॉम्बिनंट DNA इनटू सुटेबल कॉम्पोनंट होस्ट. जो आता आपण रिकॉम्बिनंट DNA तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये प्लाझमिड आणि त्या प्लाझमिडमध्ये डिझायरेबल सेगमेंट जो आहे तर त्या पूर्ण घटकाला आपण रिकॉम्बिनंट DNA म्हणतोय, आणि हा आपल्याला काय करायचं आहे, होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. तर बघा रिकॉम्बिनंट DNA ट्रान्सफर फॉर एक्सप्रेशन इनटू सुटेबल क्लोनिंग ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल और दॅट इज बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये आपण काय करणार आहे, हा जो रिकॉम्बिनंट DNA तर याला इन्सर्टेड करणार आहे. होस्ट सेलमध्ये ज्यावेळेस रिकॉम्बिनंट DNA जो आहे तर तो इन्सर्ट केला जात असतो त्यावेळेस हा जो रिकॉम्बिनंट DNA तर या होस्ट सेलमध्ये असलेले जे क्रोमोझोमल DNA यांच्यासोबत इनकॉर्पोरेटेड होत असतो, म्हणजे त्यांच्यासोबत त्या ठिकाणी काय होणार आहे, समाविष्ट होणार आहे. कोणासोबत, बॅक्टेरियाचा जो क्रोमोझोमल DNA तर त्या क्रोमोझोमल DNA सोबत रिकॉम्बिनंट DNA जो आहे तर तो इनकॉर्पोरेटेड होऊन जात असतो, समाविष्ट होऊन जात असतो. ज्याच्यामुळं या ठिकाणी पॅसेंजर DNA जो आहे ज्याला आपण फॉरेन DNA सुद्धा म्हणू किंवा डिझायरेबल जीन जो आहे तर तो विशिष्ट प्रकारचे कॅरेक्टर जे तर ते एक्सप्रेस करत असतो. लक्षात, जे अपेक्षित कॅरेक्टर असतील, थ्रेट्स म्हणजे कॅरेक्टर्स, तर ते काय करणार आहे, एक्सप्रेस करणार आहे. ओके, त्यानंतर बघा द ट्रान्सफर ऑफ रिकॉम्बिनंट DNA इनटू बॅक्टेरियल सेल इज असिस्टेड बाय बायव्हॅलंट कॅल्शियम आयन्स. या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, रिकॉम्बिनंट DNA जो आहे तर तो बॅक्टेरियल सेलमध्ये
इन्सर्टेड करण्यासाठी या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे कोफॅक्टर यूज केला जात असतो, त्याला म्हणतात बायवेलंट कॅल्शियम आयन्स. ओके. द क्लोनिंग ऑर्गॅनिझम यूज्ड इन प्लांट बायोटेक्नॉलॉजी आर ई कोलाय, ॲग्रोबॅक्टेरियम तुंफेसियम एक्सेट्रा. बघा, जर प्लांट असेल आणि प्लांट्समध्ये बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जात असेल, अशा वेळेस क्लोनिंग ऑर्गॅनिझम जो आहे तर तो या ठिकाणी 2 एक्झाम्पल सांगितले तुम्हाला, ई कोलाय किंवा ॲग्रोबॅक्टेरियम तुंफेसियम यांचा यूज केला जात असतो. ओके. ही थर्ड स्टेप आहे. थर्ड स्टेपमध्ये काय शिकलो आपण की जो रिकॉम्बिनंट DNA आहे तर तो रिकॉम्बिनंट DNA आपण काय करणार आहे, होस्टच्या सेलमध्ये इन्सर्ट करणार. होस्टच्या सेलमध्ये इन्सर्ट केल्यानंतर तो जो DNA तर ते होस्टच्या सेलमध्ये असलेला जो क्रोमोझोमल DNA त्याच्यासोबत इनकॉर्पोरेटेड होतोय. इनकॉर्पोरेटेड झाल्यामुळे आता जो होस्ट आहे तर त्या होस्टच्या सेलमध्ये हा जो पॅसेंजर DNA तर हा स्वतःचे थ्रेट्स जे तर ते एक्सप्रेस करतोय. ओके. त्यानंतर फोर्थ जी स्टेप आहे तर ती आहे बघा, सिलेक्शन ऑफ ट्रान्सफरेड होस्ट सेल. आता या ठिकाणी लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. द ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस जनरेट मिक्स पॉप्युलेशन ऑफ ट्रान्सफॉर्म दॅट इज रिकॉम्बिनंट अँड नॉन ट्रान्सफर दॅट इज नॉन रिकॉम्बिनंट होस्ट सेल. ज्यावेळेस आपण प्लाझ्मिड जो आहे तर प्लाझ्मिड हा होस्ट सेलमध्ये इन्सर्टेड करत असतो. होस्ट सेलमध्ये इन्सर्टेड केल्यानंतर जो रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड आहे तो ज्यावेळेस त्या बॅक्टेरियाच्या क्रोमोझोमसोबत इनकॉर्पोरेटेड होत असतो, अशा वेळेस मिक्स पॉप्युलेशन या ठिकाणी ट्रान्समिट होत असते, ज्याच्यात एक असते रिकॉम्बिनंट आणि दुसरी असते नॉन रिकॉम्बिनंट. नॉन रिकॉम्बिनंट पॉप्युलेशन जी तर ती काहीच कामाची नसते, म्हणून तिला जेनेटिक मार्करचा यूज करून या ठिकाणी जेनेटिक मार्कर यूज केले जाते बघा. प्लाझ्मिड PBR 322 याचा या ठिकाणी या प्लाझ्मिडचा यूज करून जेनेटिक मार्करच्या मदतीने जे नॉन रिकॉम्बिनंट सेगमेंट आहे किंवा जीन आहेत समजा, तर त्या जीनला कोणते जीन सांगतोय मी तुम्हाला, नॉन रिकॉम्बिनंट किंवा नॉन ट्रान्सफरेड. लक्षात, ट्रान्सफरेड या शब्दाचा या ठिकाणी अर्थ घ्यायचा रिकॉम्बिनंट. ओके. तर या ठिकाणी काय सांगितले, जे बिनकामाचे असे सेगमेंट्स आहे तर त्यांना रिमूव्ह करण्यासाठी मार्कर जीनचा वापर केला जात असतो, आणि या ठिकाणी त्यांना रिमूव्ह केल्यानंतर दिस प्लाझ्मिड वेक्टर कंटेन डिफरंट मार्कर जीन दॅट इज एम्पिसिलिन रेजिस्टन्स जीन अँड टेट्रासायक्लिन रेजिस्टन्स जीन. बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की प्लाझ्मिड वेक्टर जो या ठिकाणी एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला PBR 322, तर याच्यामध्ये 2 प्रकारचे या ठिकाणी मार्कर जीन असतात. पहिलं दिलेलं आहे तुम्हाला एम्पिसिलिन आणि दुसरं दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी टेट्रासायक्लिन. एम्पिसिलिन जे तर ते सुद्धा रेजिस्टन्स जीन आहे आणि टेट्रासायक्लिन ते सुद्धा रेजिस्टन्स जीन आहे. ते काय करणार आहे, जे नॉन रिकॉम्बिनंट सेल आहेत तर त्यांना रिमूव्ह करून टाकणार. ओके. आणि आता बघा, वेन PST1 restriction endonuclease इज यूज, काय सांगितले तुम्हाला, PST. ओके. आपण पाहिलं याच्या बाबतीत अगोदर. तर ज्यावेळेस आपण हे जे PST1 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस यूज करत असतो, अशा वेळेस एम्पिसिलिन जे तर एम्पिसिलिन रेजिस्टन्स जीन जो आहे तर तो नॉकआउट केला जात असतो. कशापासनं, प्लाझ्मिडपासनं. सो रिकॉम्बिनंट सेल बिकम सेन्सिटिव्ह टू एम्पिसिलिन. म्हणून काय सांगितले तुम्हाला, रिकॉम्बिनंट जी सेल आहे तर ती एम्पिसिलिनला सेन्सिटिव्ह असते. ओके. फोर्थची स्टेप आहे, तर फोर्थ स्टेप काय आहे या ठिकाणी, ट्रान्सफरेड होस्ट सेल मल्टिप्लिकेशन. म्हणजे रिकॉम्बिनंट DNA जो आहे तर त्याला होस्ट सेलमध्ये मल्टिप्लाय करणे किंवा त्याची संख्या वाढवणे. बघा, वन्स ट्रान्सफरेड होस्ट सेल आर सेपरेटेड बाय स्क्रीनिंग प्रोसेस. बघा, ज्यावेळेस आपण रिकॉम्बिनंट DNA जो आहे तर तो होस्ट सेलमध्ये इन्सर्टेड करतो, त्यावेळेस तो मिक्स पॉप्युलेशन तयार करतो. हे आपण मगाशीच पाहिले. कोणकोणती पॉप्युलेशन तयार करतो तो, रिकॉम्बिनंट आणि नॉन रिकॉम्बिनंट. ओके. याच्यामध्ये स्क्रीनिंग म्हणजे याच्यात विशिष्ट प्रकारच्या रेजचा यूज करून आपण स्क्रीनिंग करून या ठिकाणी जे कामाचे डिझायरेबल जीन आहे त्यांना फक्त सेपरेट करणार आहे. लक्षात. आणि सेपरेट केल्यानंतर पुन्हा आपण त्याला कल्चर, फ्रेश कल्चर मीडियममध्ये फ्युचर यूजसाठी या ठिकाणी जो रिकॉम्बिनंट होस्ट सेल आहे तर तिचा यूज करणार आहे. ॲट दिस स्टेज द होस्ट सेल डिवाइड अँड रिडिवाइड अलॉंग विथ रेप्लिकेशन ऑफ रिकॉम्बिनंट DNA कॅरीड बाय देम. आता या ठिकाणी ही जी होस्ट सेल असणार आहे, होस्ट सेल म्हणजे बॅक्टेरिया असणार आहे ज्याच्यामध्ये आपण इन्सर्टेड केलेला प्लाझ्मिड आहे, तर
हा जो बॅक्टेरिया हा डिवाइड आणि रिडिवाइड होणार, म्हणजे त्याची संख्या जी तर ती वाढणार. आणि संख्या वाढत असताना कोणाची संख्या सुद्धा वाढणार आहे, रिकॉम्बिनंट डीएनएची सुद्धा या ठिकाणी संख्या जी तर ती वाढणार आहे, ज्याच्यामुळे आता जो बॅक्टेरिया होता तर त्या बॅक्टेरियामध्ये अपेक्षित बदल आपण घडवून आणला. चला तर नेक्स्ट स्टेपच्या बाबतीत आपण या ठिकाणी चर्चा करूया. नेक्स्ट स्टेप आहे बघा, एक्सप्रेशन ऑफ जीन टू ऑब्टेन डिझायर प्रोडक्ट. आता बघा, मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आता आपण पुढच्या नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहे, प्रोडक्शन ऑफ डिझायर प्रोडक्ट. मग काय तयार करणार, अल्कोहोल तयार करणार, एन्झाईम तयार करणार, अँटीबायोटिक्स तयार करणार, आलं लक्षात, वेगवेगळे ड्रग्स तयार करणार. ओके. फायनली डिझायर प्रोडक्ट्स आर सेपरेटेड अँड प्युरिफाईड थ्रू द डाऊनस्ट्रीम प्रोसेसेस बाय युजिंग सुटेबल बायोरिॲक्टर. या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा बायोरिॲक्टर यूज करून आपण डिझायरेबल प्रोडक्ट जो आहे तर तो सेपरेट करून त्याला प्युरिफाईड करून आपण मार्केटिंगसाठी लॉन्च करू शकतो. ओके. तर अशी होती या ठिकाणी रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. ओके. पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित लक्षात घ्या. ओके. सुरुवातीला काय सांगितलं तुम्हाला, डोनर ऑर्गॅनिझमची आवश्यकता असते. डोनर ऑर्गॅनिझममधनं आपल्याला काय काढायचं आहे, डीएनए काढायचं आहे. डीएनए काढल्यानंतर आपण काय करणार आहे, त्या डीएनएमध्ये रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नावाचं एन्झाईम अप्लाय करणार. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नावाचं एन्झाईम अप्लाय केल्यामुळे डीएनए जो आहे तर त्याचे फ्रॅगमेंट्स होणार. फ्रॅगमेंट्सचं स्क्रीनिंग करायचं. स्क्रीनिंग केल्यानंतर आपण त्या ठिकाणी जो डिझायरेबल, जो अपेक्षित जीन आपल्याला पाहिजेली तर तो आपण सेपरेट काढणार. ओके. दुसरा या ठिकाणी बॅक्टेरिया जो आहे तर त्या बॅक्टेरियाला सुद्धा सेम एन्झाईम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस अप्लाय करणार. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस अप्लाय केल्यामुळे त्या ठिकाणी विशिष्ट साईटला आपण जो प्लाझ्मिड आहे त्या बॅक्टेरियाचा तर त्याला कट करणार. आता आपला जो डिझायरेबल फ्रॅगमेंट्स होता तर तो आपण या प्लाझ्मिडमध्ये इन्सर्ट करणार. आता हा जो प्लाझ्मिड आहे हा कोणत्या प्रकारचा डीएनए आहे, याच्यात रिकॉम्बिनंट डीएनए आहे, ज्याच्यामध्ये पॅसेंजर और फॉरेन डीएनए आणि वेक्टर डीएनए सुद्धा प्रेझेंट आहे. ओके. ज्याला आपण रिकॉम्बिनंट डीएनए. आता हा जो रिकॉम्बिनंट डीएनए याला आपण कशात इन्सर्ट करणार, होस्ट सेलमध्ये. होस्ट सेल पुन्हा आपण या ठिकाणी इगोलाई बॅक्टेरिया घेऊ शकतो किंवा ॲग्रोबॅक्टेरियम तुंफेशियन पण घेऊ शकतो. होस्ट सेलमध्ये इन्सर्ट केल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे, जो बॅक्टेरियाचा क्रोमोझोमल डीएनए त्याच्यासोबत रिकॉम्बिनंट डीएनए जो आहे तर तो इनकॉर्पोरेटेड होईल, समाविष्ट होईल आणि रेप्लिकेशनला सुरुवात करेल. पण रेप्लिकेशन होत असताना सुरुवातीला या ठिकाणी नॉन रिकॉम्बिनंट आणि रिकॉम्बिनंट अशा दोन प्रकारच्या सेल तयार होणार. याच्यामधले पुन्हा स्क्रीनिंग करून रिकॉम्बिनंट सेल जे आहे तर त्यांना सेपरेट केलं जात असते आणि सेपरेट केल्यानंतर या फ्युचरमध्ये त्याचं कल्चर मीडियममध्ये यूज करून किंवा बॅक्टेरियामध्ये यूज करून त्याच्यापासनं डिझायरेबल प्रोडक्ट जे तर ते आयसोलेट केले जात असतात. असं सिम्पल वेनं या ठिकाणी रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी जी तर तिच्या प्रोसेस जे आहे तर त्या कॅरीड आउट केले जात असतात. ओके. थँक्यू.